आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात येणार आहेत। त्यातले काही दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि दरवाजा क्रमांक 10 ते 27 असे 18 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात येणार आहेत आणि त्यातून 10,000 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात येणार आहे। आत्ता आपण हे अतिशय सुंदर अशी दृश्य पाहतो आहोत, कारण की हे जे पाणी आपल्याला गोदावरी नदीपात्रात झेपवताना दिसत आहे त्यावरती बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल या जिल्ह्याची तहान निश्चित भागू शकेल, कारण की अल निनोमुळे यावर्षी पाऊस कमी पडेल आणि त्यामुळे चिंता होती की जायकवाडी भरेल का नाही, कारण की धरणाची पाणी पातळी ही 30% गेली होती। मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी आवक झाली। सध्या सुद्धा 40,000 पेक्षा अधिक क्युसेक्सचा आवक या ठिकाणी जायकवाडी धरणामध्ये होते आहे आणि त्यामुळे 93% धरण भरलं आहे आणि नियमानुसार आता पाणी या ठिकाणी सोडण्यात येतं आहे आणि एक एक दरवाजे जसे उघडत आहेत तसं ते पाणी पुढे झेपावताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि निश्चित ही आनंदाची बातमी छत्रपती संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर औद्योगिक वसाहती, 300 खेडे यांच्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, कारण त्यांची वर्षभराची तहान भागवली जाणार आहे। त्यांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता निश्चित मिटलेली आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस होत नसला तरी देखील आपल्याला हे पाणी नगर नाशिकमुळे सोडण्याची वेळ आली आहे। अपेक्षा करूयात की मराठवाड्यात देखील धो पाऊस बरसेल आणि पुन्हा हे दरवाजे 27 ते 27 दरवाजे उघडण्याची वेळ येईल अशी आपण अपेक्षा करूयात। मात्र सध्या तरी हे 18 दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत आणि ही निश्चितच आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागेल। गतवर्षी 31 जुलैला दरवाजे उघडण्यात आले होते। आज 4 ऑगस्टला दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि अजून पाऊस धो बरसेल आणि पूर्णचे दरवाजे उघडले जातील अशी आपण अपेक्षा करूया। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर।